ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये आज बनत आहे स्पेशल पद्धतीने केलेली शेंगदाण्याची चटणी. त्याच पद्धतीनं बनवलेली चटणी खाऊन कंटाळा येतो, म्हणून ही वेगळी चटणी अतिशय टेस्टी, स्वादिष्ट, चविष्ट. यासाठी घेतलेली आहे मी एक कढई. कढईमध्ये टाकायचं आहे 1 स्पून तेल. हो, 1 स्पून तेलमध्येच ही चटणी होणार आहे. आणि यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, आपल्याला जेवढी चटणी बनवायची तेवढे शेंगदाणे मी टाकलेले आहेत. 2 वाटी शेंगदाणे. आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर म्हणण्यापेक्षा मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता मी याच कढईमध्ये 1 पळी म्हणजेच 1 वाटी घालून घेते आहे तीळ. आणि त्याचसोबत त्याच पळीने 1 पळी डेसिकेटेड कोकोनट. आपल्याकडे सुकं खोबरं असेल तर तेही खिसून आपण टाकू शकतो. आणि आता हे या शेंगदाण्यामध्ये का टाकलेलं आहे की कारण शेंगदाण्याच्या उष्णतेमुळे हे दोन्हीही अगदी न करपता भाजले जातील. आणि आता 2 ते 3 मिनिटांनी माझं हे शेंगदाणे, डेसिकेटेड कोकोनट आणि तीळ चांगले भाजून झालेले आहेत. ते थंड होण्यासाठी काढून घेते. आणि परत त्याच कढईमध्ये 9 ते 10 हिरव्या मिरच्या घालून त्या भाजून घ्यायच्या आहेत. किंवा आपल्याला तिखट जसं हवं आहे त्या पद्धतीनं आपण या मिरच्या घालू शकतो. काही मिरच्या 2-3 दिवस झाल्यामुळं काही त्या लालही झालेल्या आहेत, मी त्यासुद्धा टाकलेल्या आहेत. कारण चटणीमध्ये त्या अतिशय छान दिसतात आणि चटणीला वेगळी चव येते. ह्याही भाजून झाल्या की आपण काढून घ्यायच्या. आणि याच कढईमध्ये आपण घालायचं आहे थोडासा कढीपत्ता आणि खूप जास्त कोथिंबीर. आणि ही सुद्धा चांगली खरपूस भाजून घ्यायची आहेत. आणि हे दोन्ही घटक या शेंगदाण्यामध्ये काढून घ्यायचे, चांगलं थंड होऊ द्यायचं. आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यायची आणि ती ओबडधोबड वाटायची. खलबत्त्यामध्ये देखील आपण ही चटणी चांगली वाटू शकतो. चवीनुसार मीठ घाला आणि ही चटणी वाटून घ्या. तुम्हालाही ही चटणी खूप आवडेल हा माझा विश्वास आहे. म्हणून एकदा तुम्ही ही चटणी करून बघा सख्यांनो. मग बघताय काय, शेंगदाण्याचा डब्बा काढा आणि बनवा ही चटणी. पण त्याआधी तुमच्या उजव्या बाजूला खाली सबस्क्राईब असं एक नाव लिहिलेलं आहे, त्या नावावर तुम्ही क्लिक करा. म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. ही चटणी अतिशय स्वादिष्ट होते. जेव्हा तुम्ही कराल, ती बनवाल आणि खाल, त्यावेळेस तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये याच व्हिडिओखाली कमेंट्स टाकाल की खूप छान चटणी झाली होती. आणि म्हणून बघताय काय, चला लागा कामाला. मी खाते चटणी कारण मला ही चटणी नुसतीच खायला आवडते. आणि तुम्हीही बनवून खा. अच्छा. ओम शांती.